अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपते श्रीरामचन्द्र भूपेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सबदंदन की जय। अंतस्त्यागी भयसंगी लोके विहर राघव असा त्यांनी लोक वसिष्ठाचा उपदेश दिलेला आहे। म्हणजे काय, शरीराच्या माध्यमातून कर्म करत असताना, उत्साहाने कर्म करत असताना मन मात्र आमचं अत्यंत शांत राहावं आणि अशा प्रकारचं जेव्हा आम्ही विहार करतो, जेव्हा आमचं जीवन आम्ही जगत असतो, त्यावेळेला ते मन जे आहे ते मोक्ष मार्गाकडे लागतं। एकदम मोक्ष मार्ग मिळत नाही, जीवनातलं जे परम ध्येय आमचं आहे त्या मोक्ष मार्गाला अशा प्रकारे मन लागतं। अजून त्यांनी थोडक्यात सांगतो, अजून त्यांनी सांगितलंय की मोक्षाचे 4 द्वारपाल आहेत। एक कल्पना करा, एक राजवाडा आहे किंवा एक कलेक्टरचं ऑफिस आहे आणि तिथला जो पिऊन, तिथला जो सिक्युरिटी गार्ड आपल्या ओळखीचा असला, एक 2-4 लोक आपल्या तिथल्या ओळखीचे असले तर आपण तिथे सहजपणे जाऊ शकतो, आपली एंट्री सहज होते। नाहीतर मग काय, खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज असतात, आम्ही तिथे जाऊनच परत येऊन जातो, आमची भेटच होत नाही। त्यांनी सांगितलं मोक्षद्वाराचे 4 द्वारपाल आहेत। ते मोक्षाचं द्वार आहे त्याचे 4 द्वारपाल आहेत। कल्पना आहे कोणकोणचे आहेत? शमो, त्यांनी सांगितलं शमो म्हणजे शम, विचार, संतोष आणि साधू संगमा असं म्हटलेलं आहे। आपण त्याच्यावर चर्चा करणार, आपलं बरंच हे झालेलं आहे। शम म्हणजे मनोनिग्रह, त्यानंतर विचार, आपला विचार झाला की आपल्याला विचारांनीच मोक्ष मिळायचा आहे। लक्षात ठेवा, शरीराने मोक्ष मिळायचा नाही आहे। शरीरातनं जे आम्हाला विहित कर्म आहे आमचे, जे आम्हाला परमार्थात आम्ही प्रत्येक एका पर्टिक्युलर ठिकाणी आल्यानंतर त्या देहाचे आमचे काही विहित कर्म आहेत, ते कर्म आम्हाला करावेच लागणार आहेत। सगळ्यांनी अगदी स्नानसंध्या करून झाली असेल तर सगळे नुसते ब्राह्मणच लोक असं नाही आहे। जगातल्या 4ही वर्णाश्रमामध्ये सगळ्यांनाच काय म्हणतात त्याला मोक्षाची वाट आहे। आपला कर्म करत असताना आपण बघितलं असेल, संत हे सगळ्या जातीचे जन्म आहेत बरं का, असं समजू नका की उच्च जातीचं जन्म आहे, असं नाही आहे। आणि ते सगळे काय म्हणतात त्याला, त्यांच्या फक्त कर्मानुसार त्यांना ती योनी मिळालेली आहे, पण याचा अर्थ त्यांचे मोक्षाचे ते अधिकारी आहेत आणि उच्च पदावर पोहोचलेले आहेत, सगळ्या जाती संत झालेले आहेत। असो, तर विचारांनी तो मिळणार आहे। दुसरा आहे आम्हाला संतोष, म्हणजे जीवनामध्ये आम्ही शांतीचं अवलंबन करावं। जे काही आहे, जे मला मिळालेले, आमच्या इच्छा वासनानं खूप जास्त फिरवणं, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, आणि त्यानंतर मग त्याच्या मागे आमचं जीवन घालवणं। पैसा मिळाला पण त्यामागे अनेक रोग आमच्या शरीराला व्याधली आणि मग ते रोग दूर करण्याकरता आम्ही लाखो करोडो रुपये खर्च करायचे, आपलं हार्टचं ऑपरेशन करून घ्यायचं, किडनी बदलवून घ्यायची वगैरे वगैरे करून, आणि नंतर मग सांगायचं की मी एवढे खर्च केले, आता माझी तब्येत ठीक आहे। काय उपयोग आहे? आधी बिघडवली आपली तब्येत, मग पैसे खर्च केले आणि त्याला सुधारवली, तुझे 10-20 वर्ष गेले आणि 5-50 लाख रुपये गेले, याचा हिशोब लाव। ते जर भगवंताकडे करून ते शांत मन केलं असतं, आपलं इच्छांचं जर वासनांना आवडून धरलं असतं, ठीक आहे, तशी वेळ आली नसते कदाचित। पूर्वीचे लोक जगत
त्यातला महत्वाचा एक भाग असा आहे साधू संगम सत्समागम संत समागम सुख जगत नाही असं म्हटलेलं आहे. आपला विषय झालेला बऱ्याच वेळा तो. अत्यंत महत्वाचं म्हणजे साधूची संगत करणे. काही करू नका. सदा संतानुगंतव्य असं म्हटलेलं आहे. सदा संतानुगंतव्य यद्यपि उपदेशंती नो. म्हणजे त्यांनी काही उपदेश दिला साधूंकडे संतांकडे सतत जावं. साधू नसले तर जे समागम चाललेला आहे सत्संगती चाललेली तिथे जावं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला साधू गेल्यानंतर या बसा तुझ्या कानात मी मंत्र सांगतो तू असं कर असं काही नाही होणार. त्यांच्या जवळ बसल्यानंतर त्यांची जी तिथे भलाई आहे त्यांची जी एखादी विचारसरणी आहे तिथे आम्ही बसल्यानंतर आमच्या मनात आपोआप पालट होत राहतो. आणि एखाद दिवस आमच्या जीवनातला असा येतो की तो आमचं संपूर्ण जीवन पाळण्याकरता त्याची तो क्षण असतो तो. म्हणून सदा संतानुगंतव्य असा एक उद्देश येतो. अच्छा, अनायसे काय झालं, वशिष्ठ मुनींनी महर्षी वशिष्ठांनी रामरायाला उपदेश केला योग वसिष्ठाच्या माध्यमातून. आणि अनायासे विश्वामित्र मुनी तिथे आहेत त्यांच्या सांगण्यावरूनच केलेला आहे. विश्वामित्र मुनींनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे बरं का. विश्वामित्रांच्या सांगण्यावरूनच महर्षी वाल्मिकींनी रामायणाला उपदेश केला आहे. महर्षी वसिष्ठांनी रामरायाला उपदेश केला आहे. आणि हा संपूर्ण ग्रंथ जो आहे हा विश्वामित्रांनी लिहिलेला आहे. तर अनायास विश्वामित्र तिथे आल्यामुळे साधू संगमाच्या ज्या गोष्टी चार हे त्यांना आता साधू संगम वशिष्ठांचा घडलेला आहे. आता विश्वामित्रांचा घडतोय. तो कसा घडतोय आपण बघितलं. विश्वामित्र रामरायांना घेऊन चाललेले आहेत. बरोबर अनुज लक्ष्मण पण आहेत. आणि त्यांनी कुठलाही आपला दोनदा विषय झाला की त्यांनी कुठलंही साधे पायी निघाले आहेत. जेव्हा आम्हाला एखादं समाजाचं कार्य करायचं असतं ना, समाजाचा जो कार्यकर्ता असतो ना तो कुठल्याही ह्याचा असू दे, तो प्रतिनिधी असतो ना, त्याला समाजाच्या आतमध्ये जाऊनच त्याचं अवलोकन करावं लागतं. तो टी व्हीवर बसून किंवा कॉन्फरन्समध्ये एखाद्या रूममध्ये बसून त्यांनी ते कॅमेऱ्यातनं बघावं, एखाद्या विमानातनं जावं, बरोबर नाही येते. त्यांनी काही होतं बाहेर होतं आतलं चित्रण जे समाजात ते होत नाही. आणि परिस्थिती अत्यंत बदललेली आहे. विश्वामित्रांना अतिशय तळमळ आहे त्या परिस्थितीची. ती परिस्थिती बदलायला पाहिजे. कशी बदलणार. म्हणून त्यांनी रामरायांना यज्ञाच्या संरक्षणाचं फक्त निमित्त आहे. यज्ञाच्या संरक्षण त्याचं तर दशरथ महाराज तयारच होते. चतुरंग सेना त्यांच्या जवळ होती. त्यांनी सेना लावली असती, दशरथांना येण्याची पण गरज नव्हती. पण त्यांनी हे सगळं आग्रहपूर्वक टाळलेलं आहे. दशरथा तू मला नको, मला रामच पाहिजे. लक्षात ठेव, यज्ञामध्ये सगळं ठीक आहे, मला रामच पाहिजे त्यांचा आग्रह आहे. आणि म्हणून त्यांनी रामाला आग्रहपूर्वक नेलेलं आहे. आणि रामाच्या आयुष्यामध्ये विश्वामित्रांचं फार थोडकं स्थान आहे. खूप वर्ष नाही येत आहे. पण त्यांनी अत्यंत जो पिरियड आहे तो समय आहे त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असा पिरियड आहे. आणि रामाला त्यांनी घडवण्याचं हे झालेलं आहे. रामाला घडवलं आहे त्या समयामध्ये. ते घेऊन चाललेले आहेत. वाटेत ते सगळे दाखवतात त्यांना कोसळण पडलेली गावं आहेत, बेचिराग झालेली गावं आहे. राक्षसांनी अगदी हे करून टाकलंय. बायका मुलं सगळे बायकांवरती आपल्यावरती अत्याचार होतात आहेत. पिढ्यानपिढ्या वर्षोनवर्ष चालू आहे सगळं. आणि याचं कसं काय समाधान शोधावं, काय करावं. विश्वामित्रांना अतिशय कळवळ आहे. आणि आता काय करावं रामरायाला ते सांगतात, दाखवतात वेगळं रामा. पण इथे वस्ती होती, इथे मुनींचे आश्रम होते बघ, सगळे ओसाड झाले आहेत. आता एकही मुनी दिसत नाहीये. सगळे राक्षसांनी सगळ्यांचं सगळं नायनाट केलेलं आहे. आणि अतिशय दुष्ट अशा प्रकारचे राक्षस लोक आहेत. आणि पुढे जात असताना ठिकठिकाणी त्यांनी काय होतं, रथातून समजा निघाले असते, निघू शकले नसते का, ठीक आहे, अगदी खूप मोठ्या नव्हतं. पण निघाल्यानंतर काय झालं असतं, लोकांनी रामाला दुरून बंधन केलं असतं, लांबूनच केलं असतं. धावत पळतमध्ये यांना सगळं बघता आलं नसतं. म्हणून पायी नेण्याचा उद्देशच आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी दाखवलं. अगस्त्य मुनींचा आश्रम आहे बघ रामा. अगस्त्य मुनींचे 10 काय म्हणतात त्याला मुलांना या त्राटिकेने खाऊन टाकलेलं आहे. सुभावाने त्रास दिलेला आहे. अतिशय बिचारे सोडून गेले इथून. आणि अशी एकंदर परिस्थिती दाखवत 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 ते निघालेले. प्रश्न असा येतो की महाराज दशरथांना हे सगळं माहीत नव्हतं का. महाराज दशरथ धार्मिक आहे, त्यांना जनतेची काळजी नाही आहे का, काळजी आहे, सगळं काही आहे. फक्त काय झालंय, मधले लोक जे आहेत या खरी परिस्थिती जी सत्य परिस्थिती आहे, जी जिला म्हणतात ना ग्राउंड लेवलवर जे प्रॉब्लेम्स आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याचं कारण असं मधले लोक जे आहेत, मधलं मंत्रिमंडळ म्हणा, मधले लोक म्हणा, हे त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहेत.
किंवा जे लोक त्रासदायक आहे, लोक ज्यांना त्रास आहे लोकांना, ते स्वतः तिथे पोहोचू पावत नाही आहे. आणि हे एकंदरीत त्यांना माहीत नाही असं नाही आहे. जर माहिती असतं तर दशरथाने सुद्धा त्याचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केला असता. आता हे वर्षोनवर्ष चाललेलं आहे. आता ह्यांच्या मनात प्रश्न असा आहे की मी दशरथाला हे सगळं सांगावं. आता ते वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांना सांगावं, त्यांच्याकडनं हे सगळं घडवून आणावं. आता ते केव्हा समजणार, केव्हा घडणार, काय होणार, त्यांच्या निष्कपटेबद्दल, त्यांच्या काय म्हणतात स्वभावाबद्दल त्यांना काही डाऊट नाही आहे. फक्त ते आता करणार केव्हा. मग आता काय करायला पाहिजे? एक प्रकार असा की आता त्यांना सांगायचं, त्यांना खाली आणून त्यांना हे सगळं संस्कारित करायचं. किंवा ते तरुण मुलं आहेत, ते तरुण पिढी आहे, ते तरुण आता भावी राजकुमार आहेत अयोध्येचे, त्या राजकुमाराला तुम्ही हाताशी धरलं आणि त्याच्यावर तर सगळे संस्कार घातले आणि त्याच्याकडनं जे आपल्याला जे कार्य आहे ते कार्य करून घेतलं तर जास्त अधिक चांगलं होणार आहे. आणि अशा याच्यामध्ये ते आता त्यांनी रामरायांना बरोबर धरलेलं आहे आणि लक्ष्मणांना बरोबर घेतलेलं आहे आणि ते ठिकठिकाणचे त्यांना स्थळ दाखवत आहे. रामराय हे बघा, ह्या वृक्ष वेलीने अशाच्या वेली बरं का, हे वृक्ष अशा प्रकारचे आहेत. या वृक्षांचं असं महात्म्य आहे. ही नदी जी आहे ना, गंगा किनारी जात असताना नदी दाखवतात आणि स्थळांची माहिती देत आहेत. आणि असं करत करत असताना आता प्रवासाची कशी पद्धत आहे, रात्री यांनी दिवसभर प्रवास करावा पाहिजे आणि रात्री एखाद्या पाणवठा पाहावा, एखादं पाण्याचं स्थान पाहावं, नदी असो, सरोवर असो, त्याच्या ठिकाणी झाडाखाली त्यांनी मुक्काम करावा. काहीतरी फळं खावी, काही कंदमुळं खावी, जे काही तिथे असेल ते खावं, आपली क्षुधा निवारण करायचं, पाणी प्यायचं आणि तिथे जंगलामध्ये त्यांनी तिथे मुक्काम करावा. रामराय लक्ष्मण जोगतात आहेत, हे जोगतात आहेत. तर असा यांचा हा प्रवास सुरू झालेला आहे. समर्थांच्या याच्यामध्ये फार सुंदर एक गोष्ट येते. समर्थांनी जे आपले मठपती तयार केलेत ना, त्या मठपतींमध्ये समर्थांची संकल्पना आहे. ते मठपती म्हणजे काय, ते लोढाला टेकून बसणारे आणि आशीर्वाद देणारे, गंधफुलं लावणारे आणि हार घालणारे नाही आहेत. त्यांना कार्यकर्ते अपेक्षित आहेत. समाजामध्ये जर कार्य करायचं असलं, समाजाला जर बदल घडवायचा असला, समाजामध्ये जे योग्य नीतिमूल्यांचं जर स्थापना करायची असली तर त्याकरता कार्यकर्ता तयार पाहिजे. आणि कार्यकर्ता तयार असताना त्यांनी कुठे थांबावं, आपल्या झाडावर थांबल्या म्हणून याच्यावर विषय आला बरं. त्या कार्यकर्त्यांनी कुणाच्या श्रीमंताच्या एखाद्या राजवाड्यात जाऊन राहू नये, एखाद्या महालामध्ये एखाद्या मोठ्या बंगल्यात जाऊन राहू नये. कारण तिथे काय होणार आहे की त्याला तिथलं जमिनी स्थिती जी आहे ती त्याला कळणारच नाही आहे. जे खालच्या स्तराचे लोक आहेत ते त्याला भेटू शकणार नाही तिथे. त्यांनी एखाद्या मठमंदिरात राहावं, एखाद्या धर्मशाळेत राहावं आणि तिथे बसून त्यांनी सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करावं. समाजाच्या प्रत्येक स्तराच्या माणसाला त्यांनी भेटावं असं समर्थांना अपेक्षित आहे. म्हणून हे लोक कुठेही थांबत नाही आहेत, जंगलामध्येच थांबत आहेत. आणि एक सुंदरसा प्रसंग असा येतो, वाल्मिकी रामायणात सुंदर प्रसंग येतो. दिवसभर पायी चाललेले, थकून गेले. रामराय 16 वर्षांचे, एवढी कल्पना ज्यांना एवढी सवय नाही आहे, पायी फिरायची सवय नाही आहे. लक्ष्मणजी बरोबर आहे आणि दोघेही राजकुमार. हे तर विश्वामित्र तर महामुनी आहेत, यांना तर प्रश्नच नाही. यांना जंगलामध्ये फिरायची सगळी सवय आहे. पण हे लोक तपस्वी आहेत, पण हे अजून सुकुमार आहेत. 16 वर्षांचे सुकुमार दोघं असतात, दिवसभर थकून जातात, संध्याकाळी कंदमुळं फळ खातात, पाणी पितात आणि विश्वामित्र महाराजांच्या सांगण्यावरनं ते एका ठिकाणी झोपतात दोघं झाडाखाली. शेजारी जवळ विश्वामित्र मुनी पण विश्राम घेतात. आणि आता पहाट झालेली आहे, अरुणोदय झालेला आहे, सकाळची वेळ झालेली आहे. आणि अशा वेळी फार सुंदर वर्णन येते. विश्वामित्र मुनी इथे येतात. आता खरं पद्धत अशी आहे की गुरूंच्या पूर्वी शिष्याने उठायला हवं, अशी पद्धत आहे. गुरुकुलाची पद्धत आहे की सगळे तयारी करून ठेवायची, मग गुरुजी इथे उठायचं. पण आता हे धमलेले आहेत, थकलेले आहेत आणि गमसंवाद वय जे आहे ना, झोपेचं वय असतं. सकाळची पहाटेची साखर झोप असते. सगळं असताना लोक गाव झोपेत असताना त्या महामुनी तिथे यावं आणि रामरायांच्या ते डोक्यावर असं प्रेमळ हात ठेवत आहे की रामा उठा, आता अरुणोदय झाला आहे, आपल्याला उशीर झाला आहे, आपल्याला आता कार्य करायचं आहे आपलं. आणि त्याचं वर्णन ते असं करतात, रामेती मधुराम वाणी विश्वामित्रोभ्य भाषत. रामेती मधुराम वाणी म्हणजे अत्यंत मधुर वाणीने रामांना सांगता येते. विश्वामित्रोभ्य भाषत उत्तिष्ठ नरशार्दूलम कर्तव्यम देवम अन्निकम. नरशार्दूल म्हणजे नरसिंह, उठा आता, पराक्रमी उठा आता, उठायला पाहिजे आपल्याला.
झोपेत उठवायची एक विशिष्ट पद्धत आहे. झोपेत पुढे असताना आपलं मुलं असो, आपले वडील असो, आपले हे असो, एक विशिष्ट पद्धत आहे. त्याला आपण जेव्हा भगवंताला सकाळी उठवत असतो, आता कार्तिक मास सुरू होणार आहे, एक विशिष्ट पद्धत, एक विशिष्ट त्याचे स्वर आहेत. त्या स्वरामध्ये ते केल्यानंतर ती प्रातःकाळची जी भूपाळी आहे, त्या भूपाळीचे स्वर जेव्हा आढळले जातात, आता माझा गाण्याचा पंड नाही आहे माझा, तर त्याच्यामध्ये ते उठी उठी बा रघुनाथा, उठी उठी बा रघुनाथा, विनवी कौसल्या माता, प्रभात झाली से समस्ता, दाखवी श्रीमुख, कनक दाटी आरतिया, घेऊनी क्षमा शांती दया, आली जनकाची तनया उबाळाया, कुसलागी जीव शिव दोघे जण, भरताने तो शत्रुघ्न, भाऊ आला लक्ष्मण मनोन्मय होनिया, विवेक वसिष्ठ सद्गुरु संत महंत मुनीश्वरू, करीती हरिनामे गजरू हर्षे निर्भर होनिया, सुमंत साधिक प्रदान घेऊनी नगरवासी जन, आला वायूचा नंदन श्री चरण पावया, माझ्या जीवीचा जिव्हाळा दीनबंधू दीनदयाळा, भक्तजनांच्या वत्सला देई दयाळा दर्शन, तव तो राजीव लोचन राम जगत्र जीवन, स्वानंद रूप होऊन दासा दर्शन दिधले. एक विशिष्ट पद्धतीने विशिष्ट स्वरांनी ते आवाज जायचं. आता आपण याचा अर्थात जाणार नाही, कारण समर्थांनी हे सगुण आणि निर्गुणाचं मिश्रण केलेलं आहे. रामराला उठवत असताना जनकाची तनाळ आलेली आहे. लक्ष्मण कोण आहे तर मन रूप आहे. मनात जेव्हा उन्मनीपणे असतं ती अवस्था म्हणजे लक्ष्मणांची अवस्था आहे. जीवशिव दोघे जण, भरत आणि तो शत्रुघ्न, जीवशिवाची जी आमची स्थिती आहे ती भरत आणि शत्रुघ्नांची आहे, असं ते वर्णन आहे. असो, ते केल्यानंतर रामराय उठतात आणि रामराय थोडेसे ओशाळतात. आपल्या आधी आपण गुरुजी उठले, गुरुजी आपल्याला उठवतात, ते त्यांना ओशाळल्यासारखं होतं आणि ते उठतात आणि लगबगने उठतात. उठल्या आधी गुरुजींचं त्यांनी वंदन केलं, चरणस्पर्श केलेलं आहे आणि आता ते दोघं आपल्या आन्निकाकरता गेलेले आहे. त्यांना अशी घाई आहे की आपल्याला काय यांचं मोठी कार्य आहे, वेळ कमी आहे आणि कार्य भरपूर आहे. ते चालले सिद्धाश्रमामध्ये, जिथे यांचं यज्ञ व्हायचं आहे आणि त्या यज्ञाच्या ते मार्गावर चाललेले आहेत. आणि अशा वेळी काय होतात ते सांगतात, रामा तुम्ही लवकर आपला आम्ही उरकून घ्या, म्हणजे मला तुम्हाला काही विद्या द्यायची आहे, काही तुम्हाला मंत्र सांगायचे आहे, काही अस्त्र द्यायची आहे. कोणकोणत्या विद्या होत्या तर सर्वात पहिले रामरायांना त्यांनी बला आणि अबला अशा 2 विद्या दिलेल्या आहेत. रामरायांचे दोघं जण आपला आम्ही कुठून आलेले आहे लक्ष्मण महाराज आणि आता ते गुरुजींसमोर बसलेले आहे, विश्वामित्रांसमोर. रोज स्वाध्याय पण चाललेला आहे आणि यात्रा देखील चाललेली आहे. असं सगळं चालू आहे आणि त्याला म्हणतात ना ऑन द जॉब ट्रेनिंग तसा प्रकार आहे. हा प्रॅक्टिकल ट्रेनिंग चाललेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी ते दिसेल ते बघ, हे प्रत्यक्ष आहे बघ, हे रामा तयार करणं चाललेलं आहे. आता त्यांना ते घडवायचं रामांना, त्यांचा उद्देश जो आहे तो संस्कारित करायचा, घडवायचा उद्देश आहे. आणि ते असं आल्यानंतर ते बला आणि अबला या 2 विद्या सांगतात. कुठल्या विद्या आहेत या ते म्हणतात, रामा एक लक्ष ठेव, युद्धामध्ये जेव्हा आपण युद्ध करत असतो ना तेव्हा तहान, भूक आणि झोप हे आपले 3घे जण आपल्याला अतिशय छळतात आणि यामुळे काय होतं की आम्ही लवकर दमतो, आमचं लक्ष युद्धावरून बाजूला होतं. या दोन्ही मंत्रांचं तुम्ही अनुष्ठान जर केलं, कुठलं बला आणि अबला या विद्यांचं या मंत्रांचं अनुष्ठान जर केलं तर मंत्र सिद्ध होते आणि मग तुम्ही तुम्ही बिना खाता पिता झोपे राहू शकता. बघा आपण कसं काय. आणि अशा प्रकारे त्यांनी काही अस्त्र दिलेली आहे, काही दिव्यास्त्र दिलेली आहेत. हे दिव्यास्त्र जे आहेत त्यांनी कुणाला दिलेली नाही आहेत, पूर्वी कुणाला दिलेली नाही आहेत, कुणाजवळ हे अस्त्र नाही आहेत. आणि असं हे करत असताना ते पुढे जातात आणि आता रामरायांना घेऊन चाललेले आहेत आणि ते सांगतात, रामा तुला मी एक सांगतो, दक्षिणेत तू जेव्हा जाशील ना तेव्हा अगस्त्य मुनीच्या आश्रमात जरूर जा बरं का. अगस्त्य मुनीच्या आश्रमात जरूर जा, त्यांचं दर्शन घे, त्यांचं सत्समागम कर. का कर? अगस्त्य मुनींनी, पूर्वी अगस्त्य मुनीचा आश्रम आता आपण बघितलं, वाटत लागला आपल्याला, तो आश्रम विचारात केला गेलाय. हे इथून जाऊन यांनी काय केलं, सरळ दक्षिणेत गेले. दक्षिणेत का गेले तर रावण लंकाची ती दक्षिणेत आहे आणि यांनी एक प्रतिज्ञा केली आहे, यांनी शपथच घातली आहे की ह्या रावणाचा मी नायनाट करून केल्याशिवाय मी राहणार नाही, म्हणून त्या मार्गामध्ये राहतात आपल्या पत्नीबरोबर तिथे राहतात आहेत. तर रामा तू निश्चितपणे जाऊन त्यांचं दर्शन घे. आणि आता हे लोक चाललेले आहेत असतात, ते सांगतात की रामा एक त्राटिका नावाची राक्षसी आहे बरं का.
तो सांगतो मी स्त्री आहे ती, आणि अतिशय अत्याचार तिने केलेले आहेत. लोक इथले गावं सोडून गेले, लोक राहायला तयार नाही आहेत. अतिशय भीषण अशी ती राक्षसीण आहे. तर मला तुला विचारायचं होतं, ती स्त्री आहे, तर ती स्त्री असताना तू आता तिला मारणार आहे का? असं काय करायचं? स्त्री आहे बरं का ती, राक्षसीण आहे, आता काय करायचं? रामराय फार सुंदर उत्तर देतात. रामराय काय म्हणतात? गो ब्राह्मण हितार्थाय गो ब्राह्मण हितार्थाय देशस्य च हिताय च. गो ब्राह्मण हिताय, गो ब्राह्मण हितार्थाय च देशस्य च हिताय च. म्हणजे काय? गायींना मारणारा, ब्राह्मणांना छळ करणारा, ब्राह्मणांना त्रास देणारा आणि देशाच्या हिताविरुद्ध वागणारा असा जो कोणी आहे आणि त्याला कोणी सपोर्ट करणारा जर कोणी स्त्री आहे, त्याला तुम्ही त्यांनाही मारेल, आणि ती सपोर्ट करणारी, ती मदत करणारी स्त्री सुद्धा आहे ना, ती सुद्धा माझ्याकरता, तिला मी मारायला 1 मिनिट वेळ लावणार नाही. आणि ऐकल्यानंतर मुलींना अतिशय आनंद होतो. आणि हे करत असताना तेवढ्यात काय होतं, तेवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, तेवढ्यात समोरून एका पहाडावरून ती राक्षसी खाली येते. अतिशय 11 वेगळ्या तिचं रूप आहे. दोन्ही असे हात वर करून ती आत आलेली आहे. आणि विश्वामित्र बघितलं, रामा ही बा, हीच ती राक्षसी, हीच ती त्राटिका. आणि रामराय असं म्हणतात, विश्वामित्र 1 मिनिट बाजूला होतात. रामराय एका विजेसारखे सळसळतात. एका मिनिटात ते आपलं धनुष्य सज्ज करतात, प्रत्यंच्या चढवतात आणि बाण घेऊन सापटीने त्याच्यावर टाकल्याबरोबर तिचे दोन्ही हात त्याने पहिल्या झटक्यात ते मारतात. ती भरून जे हात उंच करून जी खाली आलेली असते, तर दोन्ही हातांना छेदन करतात त्यांचं. लक्ष्मण काय करतात? नाक आणि कान म्हणजे फटाकने छेदन करतात, वेळ न दौडता विजेच्या चपळाईने. आणि हे झाल्यानंतर रामराय एक बाण आणखीन घेतात आणि त्या बाणाने तिचं हृदय भेदच करतात. धाड किती जोरात आवाज होतो आणि धाड करत ती राक्षसीने मरून पडते. ज्या राक्षसीने अनेक वर्ष अनेक लोकांना त्रास दिलेला आहे, अनेकांना सुद्धा ती पकडता आलेली नाहीये, धरता आलेली नाही, मारता आलेली नाहीये. अनेक मध्ये वीर लोक नव्हते का? नव्हते असं नाहीये, मधले लोक आहेतच, पण सगळ्यांना त्रास देणारी, अत्यंत त्रस्त करून सोडणारी ही जी त्राटिका राक्षसीने क्षणार्धामध्ये रामरायाचा सत्यानाश करतात, तिला मारून मोकळवतात. विश्वामित्रांना अतिशय आनंद होतो. रामरायाचं जे चपळपण वगैरे जे बघतात ना, ज्या पद्धतीने रामराय एकदम त्यांचं जे काय म्हणतात उत्साह संचारलेला आहे अंगामध्ये, आणि जे एका दुष्टांचा वध करण्याकरता ज्या ज्या गोष्टी सगळ्या त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात आणि धावत जातात, त्यांना दोघांना लक्ष्मण आणि रामांना ते कवटाळून घेतात. रामराया रामा फार फार छान रे, फार छान रे, कल्पनाच नाही एवढं चांगलं करणार आहेत ते. आणि असं करत असताना आता ह्यांना कल्पना आहे की मी जे घेतलं आहे अयोध्येचं धन घेतलेलं आहे, अयोध्येचा हिरा घेऊन निघालेलो आहे, आणि या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम आता यांचं चाललेलं आहे. पहिलं रामरायांनी 16व्या वर्षामध्ये पहिलं जे काही पराक्रम दाखवला, जो त्राटिकाचा नाश केलेला आहे. रामायणाचा पहिला पराक्रम यांचा आहे, प्रॅक्टिकल पराक्रम आहे हा. आपल्याला आश्चर्य वाटेल, 16व्या वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्ष, आता आपल्या इथे म्हण आहे 16व्या वर्ष धोक्याचं. हे व्यवहारातलं असेल, ज्या लोकांना सत्पुरुष आहेत ना, ज्यांना काही जीवनात काही करायचं असेल ना, त्यांच्याकरता 16वं वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. कारुण्यामध्ये पदार्पण झालेलं असतं, अनेक गोष्टी आपल्याकडे ओढत असतात. तर आमचं विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष त्याच्यावर ठेवलं, केंद्रित करून ठेवलेलं असतं, तर त्यांना त्याच्यात निश्चितपणाने यश मिळतं आणि त्यांचं पुढच्या भविष्याची वाटचाल जी ती अधिक काय सरळ होते, चांगली होते. असो, आता यानंतर पुन्हा हे लोक निघालेले आहेत. आता वाटेमध्ये प्रवास सुद्धा सुरू झालेला आहे, आणि प्रवास सुरू झालेला असताना मन धर्मबदल करत 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 हे लोक आता सिद्धाश्रमाजवळ आलेले आहेत. आणि सिद्धाश्रमामध्ये आल्यानंतर काय होतं, वाल्मिकी मुनी आपल्या विश्वामित्र या मुनी यांना सांगतात की रामा, लक्ष्मणाचा ऐका, आता आमचा यज्ञाला आम्ही 2 दिवसात प्रारंभ करणार आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आम्ही मौनच जाणार आहे, आता मला मौन पारण करणार आहे. त्यामुळे या 6 दिवसाचा यज्ञ जो आहे, या यज्ञामध्ये मला मधून तुम्हाला काही बोलता येणार नाही, तुम्हाला काही सूचना देता येणार नाही. आणि अतिशय महत्त्वाचा हा यज्ञ आहे बघा, मी तुम्हाला या यज्ञाकरता पण आणलेलं आहे. माझं एक महत्त्वाचं कार्य आहे ते. अनेक ऋषीमुनी तिथे जमलेले आहे, यज्ञशाळा तयार झालेल्या आहे, सगळं केलेलं आहे. आता लोकांना कल्पना आहे ते राम लक्ष्मणांनी घेऊन येणार आहे. आणि सगळी सिद्धता झाल्यानंतर त्या यज्ञाचा प्रारंभ होतो. एका बाजूला राम, दक्षिणेकडे रामराया, उत्तरेकडे लक्ष्मण, असे दोघं जण आपल्या दोन्ही द्वारांवरती सज्ज आहे आणि हातामध्ये चापबाण घेऊन, आणि जसं काही म्हणतात ना, अलर्ट आहे. 6 दिवसांचा यज्ञ आहे. पहिला दिवस जातो अगदी निश्चिंतपणे जातो, काही होत नाही. दुसरा दिवस जातो, काही प्रश्न नाही.
व्यवस्थित यत्न झालेला आहे, सांगता झाली त्या दिवसाची. तिसरा दिवस गेलेला आहे, त्या दिवशी काही झालेलं नाही. आणि जेव्हा हे असं घडतं ना, तेव्हा निश्चितपणाने ना, जेव्हा आता कोणी येणार नाही, आता कोणी येणार नाही, तेव्हाच नेमकं जे येणारा तो येतो. आणि थोडंसं बेसावत किंचितपणा, आता बेसावतचा वेळ आलेला आहे. 3 दिवसापर्यंत काही झालं नाही म्हणजे आता कोणी येत नाही, आता काय 3 दिवस उरले. आणि अशा वेळी काय होतं, विचार चालू असताना, विचारचक्र चालू असताना एकदम धुळेचा मोठा डोल, असा डोल उसळतो. एकदम सगळ्यातून मोठा आवाज, भडामकीने आवाज होतो आणि असा मोठा धूळच धूळ, सगळ्यातून धूळ धूळ. आणि रामराय बघतात काय काय काय, आणि एका क्षणात त्यांना लक्षात येतं की मारीच नावाचा राक्षस माझ्या समोर ठाकलेला आहे. त्याला कळतच नाही, आलेला दिसतच नाही. एकदम धुळे आल्यानंतर एकदम तो उभा राहतो, समोर रामरायाच्या समोर उभा राहतो. रामराया कुठलाही वेळ न घडवता मारी समोर येऊन उभा राहतो. आणि रामराय कुठल्याही क्षणाचा न दवडता, वेळ न दवडता शीतेशु अस्त्रांविल असा बाण घेतात. आणि तो बाण एकदम सरसावून त्या बाणाला प्रत्यंच्या चढवून ते बाण एकदम सोडतात. त्या बाणाने काय होतं, त्याला टोक नाही आहे. त्या बाणाला टोक नसल्यामुळे काय होतं, तो राक्षस मरणार नाहीये, पण त्या बाणाचा धक्का एवढा जास्त आहे, अस्त्रांवित येतो. अस्त्र त्याबरोबर आहे, नुसतं बाण नाहीये, शस्त्र नाहीये, शस्त्रवित अस्त्र आहे ते. आणि असं असताना तो मारीसला कल्पना नाही, आणि तो इतक्या लांब फेकले जातो की चेंडू उडावा. एखादा बॅटने बॉल मारल्या, बॉलला बॅटने मारल्यानंतर कसं होईल, त्याप्रमाणे त्या बाणाने तो मारीच एवढा आणदान मारीच तो लांब फेकला जातो. आणि फेकल्यानंतर कुठे जातोय कळायला मार्गच राहतो. एका क्षणात होतं सगळं. आणि तेवढ्यात काय होतं, थोडंसं विसावा घेणार एका मिनिटात, थोडा त्याचा तो धाकटा भाऊ आहे, मारीचाचा एक भाऊ पण आहे, त्याचं नाव आहे सुभाऊ. तो सुभाऊ काय होतं, जेव्हा पाहतो की आपल्या भावालाही झाले तेव्हा सुभाऊ एकदम धडधा होतो, समोर येतो. आणि आता रामराय आता निश्चितपणा माहिती आता तयार येते. आणि दुसऱ्याच बाणाने मारीच्या सुभाऊला सुद्धा ते मारून टाकतात. एका बाणाने मारीचला फेकतात ना, दुसऱ्या बाणाने सुभाऊला मारून टाकतात. आणि सुभाऊ आणि मारीच जे आहेत ना, हे आणि त्राटिका हे 3 जण मेन कल्प्रिट्स आहेत. म्हणजे सुभाऊ आणि मारीचांनी त्यांना जास्त त्रास दिलेला आहे. या रावणाचे हस्तक आहेत, ते मुख्य हस्तक आहेत. आणि रावणाने सांगितलेलं की कुठलाही यज्ञ होऊ देऊ नका. आपल्याला आपलं राज्य करायचं असलं, आपल्याला आपले अत्याचार चालू ठेवायचे असले तर सुकृतांचा आपल्याला हे करायला कामा नाही, त्यांना ते उगवता कामाच नाही. त्यांना त्याच ठिकाणी यज्ञाविज्ञाने थांबवा. आणि हे व्यवस्थितपणे ते काय करत आलेले आहेत. आणि म्हणून आत्तापर्यंत यज्ञाची सांगता झालेली नाही आहे. हे दोघंही मारले जातात. इकडे 6 दिवस पूर्ण होतात. विश्वामित्र मुनींना अतिशय आनंद होतो. जेवढे मुनी आलेले आहेत त्यांना पण आनंद होतो. आणि सगळे लोक त्यांना आशीर्वाद देतात रामरायांना, दोघांना. तुमच्यामुळे झालेलं आहे. दोघांची अगदी नयन भरून येतात ऋषी मुनींचे पण. आणि आता रात्रीची वेळ आहे, दिवसभर 6 दिवसाची यज्ञाची सांगता झालेली आहे. आणि आता कार्य झालेलं आहे, आता काय करायचं असा प्रश्न आहे. आणि रात्रीच्या वेळेला अशी विश्वामित्र महामुनी जेव्हा आराम करतायत, आता रामराया आणि लक्ष्मण महाराज दोघं जण त्यांचे पाय दाबतायत बरं. आणि ते अगदी प्रसन्न आहे. रामा फार चांगलं झालं, फार चांगलं कार्य केलं तुम्ही, मला खूप आनंद आहे. सिंहाचा छावे आहेत दोघं, सिंहाची छावे आहेत. आणि असं असताना गुरुजी आता आपण गुरुदेव आता आपलं पुढचं काय, आपण आता आपण पुढे जाणार. आपण तेव्हा जायला तर खरं म्हणजे आता मला हिमालयाकडे जायचं होतं. हा सिद्धाश्रमाचं काम निपटलंय. आता उद्या परवामध्ये मला जायचं होतं हिमालयाकडे. पण माझ्या मनामध्ये कशी गोष्ट आली की आत्ताच मला कानावर एक गोष्ट आलेली आहे की मिथिला नगरीचे जे नरेश आहे त्यांनी आहे ना आपल्या स्वतःच्या राजकुमारीचा, स्वतःच्या कन्येचा, राजकन्येचा लग्न करायचं ठरवलेलं आहे. एक स्वयंवर आयोजित केलेलं आहे. आणि ही कन्या तुम्हाला सांगू कुठली कन्या आहे. ही कन्या की त्यांची स्वतःची ओळख कन्या नाही आहे, ही भूमीतून निघालेली कन्या आहे. गुरुजी असं असतं का, गुरुदेव असं असतं का, काय भूमीमधनं पण कन्या निघते का? निघत नाही, पण काही वेळा अशा अलौकिक घटना घडत असतात. आणि आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. आणि असं म्हणून विश्वामित्र मुनी आता सीतेचा जन्मकथा सांगतायत बरं का. सीता कोण आहे? मिथिला नगरीचे राजा आणि नरेश आहेत. त्यांचं नाव जनक आहे. आणि ह्यांच्याकडे ना यांच्या पूर्वपार परंपरा चाललेली आहे. सगळे धर्मनिष्ठ राजे आहेत, सगळे तपस्वी आहेत आणि सगळे विधेयी आहेत. गंमत म्हणजे विशेषतः ही आहे की विधेयी लोक आहेत. विधेयी म्हणजे काय, देहात असून देखील देहात न असल्यासारखे राहणं. राजा जनक विधेयी आहेत. देहामध्ये असताना सुद्धा देहाच्या सगळ्या क्रिया चालू आहेत, पण लक्ष देहाकडे नाही आहे. विधेयी अवस्था आहे. देहाच्या बाहेर, देहाच्या आतमध्ये किंवा बाहेर त्यांची अवस्था, मन लागलेलं आहे. आणि अशा वेळी काय होतं, यांची परंपरा काय होते, महाराज निमींपासून यांची परंपरा आहे.
पिढ्यानपिढ्यांची वंश परंपरा झालेली आहे, अशा अनेक राजे झालेले आहेत. दुसरं असं की जनक म्हणजे काय, जनक म्हणजे ही पदवी आहे बरं का, जनक म्हणजे नाव नाही आहे त्यांचं. अनेक जनक झाले. जनकांचं ते जसे आपल्या म्हणतात प्रधानमंत्री, आता प्रधानमंत्री काही पोस्ट आहे, प्रधानमंत्री काही आज मोदीजी आहे, मागे आणि कोणी कधी इंदिरा गांधी होत्या, कधी नरसिंहा वगैरे 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 होते. शंकराचार्यांच्या बद्दल सुद्धा बघा, आदि शंकराचार्य झाले, यांचं नाव आदिशंकराचार्य, त्यांचं नाव होतं, पण बाकी शंकराचार्य आता ती पदवी झाली आहे, त्यांच्यामधून पदवी सुरू झालेली आहे. जनकांचं सुद्धा तसंच आहे. आणि जनकांचं नाव काय आहे? जनकांचं नाव सीरध्वज असं नाव आहे बरं का. अतिशय तपस्वी आहेत हे आणि विधेयिक आहे, तुम्ही सांगितलं आपल्याला, आणि अतिशय धर्मनिष्ठ आहे आणि व्यवस्थित त्यांचा कार्यभार चालू आहे. यांचा एक भाऊ आहे, तिचं नाव आहे कुशध्वज, लहान भावाचं नाव, आणि यांच्या पत्नीचं नाव आहे सुनयना. आणि गंमत अशी आहे की सगळं काही असताना सुद्धा आता हे एकदा व्यवस्थित गृहस्थाश्रमी येते बघा. एक आपल्याला पुन्हा सांगतो, चतुर्वैष्णव वर्णाश्रम जी आपली आश्रम व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम आहेत. आणि यांचं सगळ्यांचं महत्त्वपूर्ण आश्रम म्हणजे कुठला असेल तो गृहस्थाश्रम मानलेला आहे, म्हणजे आपल्या वैदिक संस्कृतीने मानलेला आहे. गंमत आहे बघा. त्या गृहस्थाश्रमाचं जे काय मुख्य उद्देश काय, पुत्रोत्पन्न म्हणजे पुत्रोत्पत्ती, म्हणजे आपलं पिढी पुढे वाढवणं, वंश परंपरा पुढे वाढवणं. एक विषय निघाला म्हणून सांगतो, आपला विषय नाही आहे. जेव्हा समर्थांनी दत्तात्रयांना आणि कल्याणांना पुलावरून घेतलं आणि त्यांना घेऊन ते प्रथम पुढे आले, तर ते शिरगावला आले. आणि शिरगावला आल्यानंतर त्यांनी कल्याण स्वामींना ब्रह्मचारी आश्रम दिला आणि दत्तात्रय स्वामींना ते म्हणाले की गृहस्थाश्रमी होतो. जेव्हा दत्तात्रय स्वामी म्हणाले की मी पण काय म्हणतात त्याला, मी पण ब्रह्मचारी आश्रम स्वीकारणार, मी कशाला हो, मी त्या भानगडीत पडणार नाही, मला संसार नको, मला गृहस्थाश्रम नको. तेव्हा समर्थ म्हणाले की सगळेच जर गृहस्थाश्रमी, सगळेच काय म्हणतात त्याला संन्यासी झाले तर कसं काय चालणार, हे कार्य कसं चालणार पुढे. आपल्या वैदिक संस्कृतीचा मुख्य उद्देश आहे की पुढे कार्य चालावं. मग तेव्हा मी समजा, तुम्ही म्हटल्यानंतर मी समजा गृहस्थाश्रमी झालो, मला पुत्र वगैरे झाले, आपण सगळ्या लोकांनी ऐकलेलं आहे भाग झालो, पण ते पुत्र पुढे माझं हेच आपलं कार्य, समर्थांचं कार्य, रामरायाचं कार्य ते चालवतील याची काय गॅरंटी आहे, तुम्ही कशाला गृहस्थाश्रमी व्हावं. तेव्हा समर्थांनी जो उत्तर दिले ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले तू काळजी करू नकोस, तुला जी अशी शंका आहे ना, त्या शंकेचं निरसन मी करतो. तुझ्या घराण्यामध्ये 8 पिढ्यांकडनं या समर्थांचंच कार्य होईल. आणि त्यानंतर दत्तात्रय, आणि त्यांचे चिरंजीव राघव, यशवंत, लक्ष्मण, मनोहर म्हणजे आबा महाराज, पुन्हा यशवंत, पुन्हा लक्ष्मण आणि वासुदेव महाराज, म्हणजे 8वे पुरुष आपले सद्गुरू वासुदेव महाराज होते. आणि सगळे एकापेक्षा एक भव्य दिव्य असं चरित्र आहे त्यांचं. गृहस्थाश्रमाचं अनन्य महत्व आहे. सगळे लोक गृहस्थाश्रमी झाले, त्यानंतर सगळे गृहस्थाश्रमी झाले, उद्देशच आहे. आणि आपल्याला सांगतो जसं पुत्राची महत्त्वता आहे ना, पुत्र व्हायला पाहिजे तसं पुत्री देखील व्हायला पाहिजे बरं का. आपलं वैदिक संस्कृती सांगते ना, नुसतं पुत्राने हे होत नाही, कन्या देखील पाहिजे. नुसते 2 पुत्र झाले तर त्यांनी बरोबर संसार नाही, नुसत्या कन्या झाल्या तरी संसार बरोबर नाही. एक कन्या, एक पुत्र किमान पाहिजेच. म्हणजे कन्येला सुद्धा जे आता आम्ही सांगतो ना, कन्याचं महत्त्व काय, कन्या योजना वगैरे, ह्या योजना आजच्या नाही आहेत. आमच्या वैदिक संस्कृती आम्हाला सांगते की कन्येचं देखील तेवढंच अनन्य महत्त्व आहे. त्याशिवाय गृहस्थाश्रम पूर्ण होत नाही. आणि गृहस्थाश्रमाचा उद्देश हा आहे की जसं आमचं जीवन आहे ना, ते भोगमय त्यागमय पाहिजे. किंचित भोगतोय, थोडा तो अलाव केलेला आहे. आमचं जीवन तृप्त असावं. कुठेही मरताना माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अतृप्ततेचा भाव नसावा, याकरता गृहस्थाश्रम जे हा अनन्यपणे सांगितलं, ह्या करायलाच पाहिजे. आणि असे सगळे लोक जे राजा जनक आहेत, जे सांगितलं सीरध्वज त्यांचं नाव आहे, आता जे हल्ली पोस्टवर आहेत ते सीरध्वज आहे. आणि ते आता गृहस्थाश्रम करत आहेत. मात्र त्यांना खंत ही आहे त्यांच्या पदरी काही पुत्र नाही, पुत्र पण नाही, पुत्री पण नाही, आणि अतिशय खंत आहे मनात. काय करणार. एक सांगू का आपल्याला, गृहस्थाश्रमाचं फार सुंदर वर्णन असं येतं. आम्ही गृहस्थाश्रमी असावं, मात्र गृहस्थामध्ये राहत असताना आम्ही ना वानप्रस्थाचा किंवा त्या संन्यासाचा विचार करावा. मी जर घर सोडून गेलो, धरून त्याला की मला घर सोडायची इच्छा झाली, काय अर्थ नाही, चला घरात. मी बाहेर जायचं, जंगलामध्ये राहायचं, तिथे 4 भिंती बांधायच्या, त्या भिंती कदाचित सिमेंटच्या नसतील, त्या कदाचित गवताच्या असतील, आणि त्या भिंतीमध्ये बसून मी आपल्या गृहस्थाश्रमाची आठवण करायची, बायका पोरांची आठवण करायची. त्यापेक्षा
मी या त्यांच्या बायका कोणासोबत राहून या दगडात भिंतीच्या आतमध्ये राहून जर मी त्या आश्रमाची मनातनं कल्पना केली आणि मनाने फक्त शरीराने मी इथे राहिलो आणि मनाने मी त्या आश्रमात गेलो तर ते अधिक सुखावं आहे, आमच्या पारमार्थिक वाटचालीकरता अधिक आम्हाला मदत करणार असं आहे. त्यामुळे गृहस्थाश्रम हे अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे. असो, आता याचे राजा जनक यांच्या मनामध्ये तर काय करावं, काहीतरी यज्ञाचा एक विचार झाला की यज्ञ करावा म्हणून. आणि यांचे पुरोहित कोण आहेत, यांचे पुरोहित शतानंद म्हणून आहेत. शतानंद म्हणजे कोण आहेत, तर गौतम ऋषींचे अगस्त्य ऋषींचे आणि त्यांची पत्नी या दोघांचे पुत्र झालेले म्हणजे शतानंद आहेत. या शतानंदांचे यांचे कुलगुरू आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरनं काही यज्ञाची तयारी चाललेली आहे. अनेक महामुनी तिथे जमलेले आहेत आणि याची पद्धत आहे आपल्या इथे. त्यापेक्षा भूमीवर आधी संस्कार केले जातात. जिथे यज्ञ मंडप तयार करायचा आहे, जिथे यज्ञवेदी व्हायची आहे, तयार व्हायची आहे, त्या भूमीवर ती भूमी माहीत नाही कशी असेल, तेव्हा तिला मंत्रांनी एका पद्धतीनं विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट विधिविधानांनी त्याला आधी नांगरलं जातं. आणि तो नांगर कुणी घ्यायचा असतो, तो नांगर त्यांनी जे यजमान पती पत्नी आहे त्यांनीच धरायचा असतो. त्यांनी हातामध्ये नांगर धरलेला आहे. कुणी सिरतबद म्हणजे महाराज जनक आणि त्यांची पत्नी सुनैना, त्या दोघांनी हात धरलेला आहे. आणि ते आता त्या आणखीन एक सांगतो, त्या नांगराचा पात जो आहे वरचा पात म्हणजे तो पाता जो असतो तिथून ते भूमी उकरायची असते, ते तो सोन्याचा असावा लागतो. आणि ते सोन्याचं असताना त्यांनी ते करून त्याचं उकरायला सुरुवात केलेली आहे. अनेक ऋषीमुनी तिथे मंत्र चालू आहे, मंत्रजागर चालू आहे. शतानंद कुलगुरू तिथे आहेत आणि असं करत असताना पुढे पुढे ते नांगरत असताना एक ठिकाणी तो नांगर थांबतो. काय होतं, तर नांगर अडून गेलेला आहे. नांगर पुढे जात नाही, मागे येत नाही. काहीतरी त्याला लागलेलं आहे टोकाला. काय टोकाला लागलेलं आहे म्हणून बघितल्यानंतर काय होतं, छोटीशी आहे ना माणसं लोक तिथे आहेत, गडी लोक आहेत, सेवक लोक आहेत, ते पटपट पुढे होतात आणि ते माती उकरतात. का थांबला इथे, नांगर का थांबलाय? आणि असं उकरत असताना काय होतं, तिथे एक छोटीशी मंजुषा म्हटलं पेटी, एक छोटीशी पेटी तिथे सापडते. आणि पेटी सापडल्यानंतर काय होतं, ती पेटी लगबगीनं बाहेर काढली जाते. सुंदर पेटी आहे, जुनी पेटी आहे ती. आणि ती पेटी काढल्यानंतर पेटीला उघडल्याबरोबर काय होतं, सुंदरशी एक कन्या, शैशव येते बरं, लहानशी मुलं आहे, कन्या आहे. आणि ती कन्या त्या पेटीमध्ये अगदी सुखावस्थेत बसलेली आहे, पडलेली आहे. आणि हे बघितल्यानंतर महाराज जनकाच्या डोळ्यातनं घळघळ अचुकास सुरू होतो. मी अनेक यज्ञ करणारे, हे करणारे, यज्ञाची सांगता जेव्हा होईल तेव्हा होईल, जो फळ मिळायचं तेव्हा होईल. मला परमेश्वराने यज्ञाची सुरुवातीलाच कोटी कोटी यज्ञांचं फळ दिलेलं आहे. आणि असे म्हणून ते घट्ट केली त्याला आपल्याला त्या अलगदपणे त्या बाळाला उचलतात, त्या शैशवाला त्या कन्येला उचलतात. आणि इकडे यांची पत्नी जी आहे त्यांच्या वक्षस्थळावरती दुधाचा भार सुरू होतो. आणि अशा अवस्थेमध्ये दोघेही त्यांना तिथे घरी आणतात. आणि ही कन्या जी आहे ना, या कन्याचं सीत म्हणजे काय, त्या तो आपला जो नांगर आहे, त्या नांगरचा जो पात असतो पुढे त्याला सीत असं म्हटलेलं आहे संस्कृतमध्ये. त्या सीतामुळे सापडल्यामुळे काय झालं, ही सीता झालेली. जनकाची कन्या म्हणून काय झालंय, जानकी झाली आहे. त्यांचं नाव जनक आहे म्हणून ती जानकी आहे. मिथिलेची कन्या म्हणून ती मैथिली झालेली आहे. आणि महाराज जनक जे आहे ते विदेही आहे, वैदेही आहे म्हणून तिचं नाव वैदेही असं म्हटलेलं आहे. अशी चारही नावं पडलेली आहेत, ती सीता झालेली आहे. ही अतिशय महाराज जनकाची अतिशय प्रेमळ, अतिशय त्यांचं जीव की पहाड तिच्यावर प्रेम आहे. त्यानंतर त्यांना एक औरस कन्या आणखी झालेली आहे, तिचं नाव आहे उर्मिला. मात्र यांचं जे इच्छा आहे ना, यांचं जे प्रेम आहे ना, दोघा पती-पत्नींचं आपल्या आईवरचं मुलावर जे प्रेम आहे हे सीतेवर प्रेम आहे. आणि सीता म्हणजे कोण आहे, आपला वेळ झालेला आहे, आपण इथे थांबूया. आपल्या ह्याच्यामध्ये काय, आपल्या शास्त्रामध्ये फार मोठं आहे की आपण राम म्हणत नाही, श्रीराम म्हणतो. कृष्ण म्हणत नाही, राधाकृष्ण म्हणतो. राधा कोण आहे, सीता कोण आहे, ही आदिशक्ती आहे, साक्षात आदिशक्ती आहे. आणि रामराय म्हणून शक्तिमान आहे. शक्तिमान कोण आहे, ज्याच्याजवळ शक्ती आहे तो शक्तिमान आहे. रामरायांचं जेव्हा पराक्रम किंवा जे आपण बघत असतो मग तेव्हा त्याच्या मागे सीता आहे, स्त्री आहे. स्त्री म्हणजे संपन्नता, स्त्री म्हणजे धन दौलत, सगळं ऐश्वर्य, समृद्धी. आणि हे सीता मिळाल्यानंतर त्यांच्या मिथिलेमध्ये एकदम समृद्धी वाढू लागते, सगळं काही चांगलं चांगलं होऊ लागतं. महाराज असल्यांना कळतच नाही, आपोआप हे सगळं सीतेच्या आगमनाने झालेलं आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये ते अतिशय आनंदात आहे. आता यानंतर पुढे काय होतं आपण हे उद्याच्या ह्याच्यात